चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आता सर्व माझ्या माता बहिणींना, माझ्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये। हो, तुम्हाला ही मजाक वाटत असेल तर मजाक नाही, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। 1 लाख रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरू झाले। हो, आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये, जे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी बँक खातं दिलेलं आहे ना, त्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणे सुरू झालेले आहे। भरपूर जिल्ह्यात 1 लाख रुपये येणे सुरू झाले। तुम्हाला सांगतो मी, तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता ही रक्कम जमा होईल। जरी तुम्हाला पण हे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला काय काम करावं लागेल सर्व सांगतो। आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा पण हप्ता सुरू झाला आणि सप्टेंबरचे जे काही 1500 रुपये आहेत ते सप्टेंबरचे 1500 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे। सर्व सांगतो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला मिळणार आहेत। बघा आता सर्व अपडेट। तर राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला। सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत आहे आणि 1 लाख रुपये देखील। आता हे 1 लाख रुपये कशासाठी तुम्हाला दिलं जात आहे ते तुम्हाला माहितीच आहे। 0% व्याज दराने हे कर्ज तुम्हाला दिलं जात आहे बहिणींनो, त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला। आज सुरुवात झाली आणि सप्टेंबरचे पण 1500 रुपये आले, त्याबद्दल पण सांगतो। महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींना KYC करायला सांगितलेलं आहे। भरपूर बहिणींची KYC झाली, परंतु भरपूर बहिणींना प्रॉब्लेम येत आहेत, KYC होत नाही आहे। त्यामुळे भरपूर बहिणी कमेंट करून विचारतात की सर KYC होत नाही आहे, कशी करायची, काय करायचं, कारण आम्हाला OTP सेंड करण्याच्या टायमाला OTP जात नाही आहे। त्यानंतर मग अचानक ती वेबसाईट जी आहे ती बाहेर फेकून देते, वेबसाईट टाईमवरती काम करत नाही आहे। अशा भरपूर समस्या माझ्या माता बहिणींना येत आहेत। तर बघा, त्याबद्दल पण सांगतो, त्याबद्दल पण अपडेट जे आहे KYC संदर्भात त्याबद्दल पण अपडेट आहे, ती अपडेट पण सांगतो। आणि आता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने KYC करू शकता आणि KYC साठी तुम्हाला बघा कागदपत्रे लागणार आहेत। ती कागदपत्रे जरी तुम्ही दिली तर लगेच तुमचं KYC कंप्लीट होणार आहे, सक्सेस होणार आहेत। तर बघा, मी ज्या पद्धतीने तुम्हाला KYC सांगणार आहे ती KYC समजून घ्या। थोडक्यात सांगतो, मागच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला KYC कशी करायची याबद्दल मी सांगितलेलं आहे, त्यामुळे एक थोडक्यात तुम्हाला माहिती मी पुढे सांगणारच आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आता सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला, 1500 रुपये थेट बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झाले। अचानक ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला याच महिन्यात देण्यात आले आणि याच महिन्यात पुन्हा 1500 रुपये दिले जात आहे, ते म्हणजे सप्टेंबर महिन्याचे। ओके, तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण अपडेट बघणारच आहोत। तसेच महत्त्वाचं आजच्या मोठ्या ताज्या बातम्या, हे बघा, सर्व ताज्या बातम्या ज्या बघणार आहोत आपण, त्या सर्व बातम्या कामाच्या बातम्या आहेत। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी माहिती कामाची असते तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो। बघा, आता आपण सर्व माहिती सिंपल सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊया। तर राज्यातील सर्व महिला आज खुश झालेल्या आहेत, कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेले आहेत। तर बघा, KYC ज्यांनी केली त्यांनी कमेंट करून सांगा, यस टाईप करा। ज्यांची KYC झाली त्यांनी यस टाईप करा, ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी नो टाईप करा। ज्यांची KYC अजून झालेली नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बरं, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे। आता काही अपडेट देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेल्या आहेत, त्या अपडेट देखील तुम्हाला मी सांगतो। आणि बघा, कागदपत्रेवाली KYC तुम्ही केली का,
कागदपत्रेवाली KYC कशी करायची त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. KYC कंप्लीट करा कागदपत्रेवाली, चला सांगतो त्याबद्दल. अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. तर बघा बहिणींनो, KYC ज्यांची झाली त्यांनी हो म्हणा, ज्यांची बाकी असेल त्यांनी नो टाईप करा. आता KYC कशी करायची ते थोडक्यात सांगतो तुम्हाला आणि सप्टेंबरचे 1500 रुपये त्याबद्दल पण माहिती देतो. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती कामाची आहे. ओके, माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक देखील करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. माझ्या माता बहिणींनो, तुमच्यासाठी आता जी माहिती मी सांगणार आहे ना, ती माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हो, कोणीच सांगणार नाही. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे आणि सर्व नवीन माहिती बघा तुम्ही आता. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती समजून घेऊया एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. हे बघा, अधिकाऱ्यांनी सांगितले की KYC साठी केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा. हे बघा, ladkibhin.maharashtra.government.in KYC. तर KYC करा. गुगलवर KYC करण्यासाठी अनेक बनावट वेबसाईटपासून सावध राहा असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काय झालेलं आहे, भरपूर अशा वेबसाईट गुगलवरती येत आहेत. जेव्हा तुम्ही KYC करता तर त्या बनावट वेबसाईट आहेत, त्या फेक वेबसाईट आहेत. त्या फेक वेबसाईटपासून दूर राहा, नाहीतर तुमच्या बँक खात्यातील रक्कम खाली होऊ शकते. हो, खाली होऊ शकते, कारण काही बनावट वेबसाईट देखील मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ओरिजिनल वेबसाईट तुम्ही बघू शकता. इथे ओरिजिनल वेबसाईट हे बघा, ओरिजिनल ladkibhin.maharashtra.government.in KYC असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला आधार कार्ड वगैरे टाकून तुम्हाला KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. आलं लक्षात? आणि बनावट वेबसाईटवरती तुम्हाला माहिती शेअर करायची नाही बरं, नाहीतर एक आर्थिक नुकसान तुमची होऊ शकते. पुढे बघा, तर राज्यात गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. दुसरीकडे योजनेतील काही अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. भरपूर बहिणींचे अर्ज बाद झाले, भरपूर. आता बाद का झाले तुम्हाला सर्वांना माहीत आहे. 4 चाकी वाहन काही बहिणींजवळ होतं, त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. काही बहिणी सरकारी कर्मचारी होत्या, 2.5 लाखांपेक्षा काही बहिणींचं उत्पन्न जास्त होतं. काही बहिणी 2-2 योजनेचा लाभ घेत होत्या. तसेच काही बहिणी आयकरदाता होत्या. तर असे निकष पहिलेपासूनच बनवण्यात आले आहेत. तर निकषाच्या बाहेर गेले तर अपात्र बाद केलं गेलेलं आहे. आता फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच योजनेच्या जे पैसे आहेत ते महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या लोकप्रिय योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बघा, KYC तुम्हाला पुढे लाभ पाहिजे असेल तर KYC करावीच लागणार आहे. सर्वांना कंपल्सरी आहे ही पडताळणी KYCची. ओके, तर योजनेतील लाखो अपात्र महिलांचं नाव यादीतून देखील वगळण्यात आलं आहे. भरपूर महिलांचं नाव जे आहेत, लाखो महिलांचं नाव यादीमधून आता डायरेक्टली वगळण्यात आलेलं आहे. चला आता आपण समजून घेऊया. 1 लाख रुपये कर्ज जे आहे ते सुरू होत आहे, त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती समजून घेऊया. मग तुम्हाला सांगतो सप्टेंबरचे 1500 रुपये ते पण येणे सुरू, त्याबद्दल पण माहिती मी सांगतो. इथून व्हिडिओ पूर्ण बघा. आता महत्त्वाची माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. बघा आता, चला बघा आता 1 लाख रुपये कसे मिळणार बहिणींनो. बघा, 1 कोटी लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज देऊन लखपती दिदी बनवले जाईल. बघा, लखपती दिदी बनवले जाईल. 1 लाखाचे कर्ज मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मजाकचा विषय नाही, 1 लाख रुपये मिळणार आहे बरं. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधीच महिलांना दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक आधार देते. मात्र महिलांना केवळ या रकमेवर अवलंबून राहावे लागू नये, तर त्या उद्योग व्यवसायात उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाने कर्ज सहाय्याची नवी तरतूद केली आहे. बघा,
छोटा मोठा व्यवसायासाठी हे कर्ज लाडक्या बहिणींना महिलांना दिलं जाणार आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे ते बघा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की प्रत्येक गावात महिलांची पतसंस्था स्थापन केली जाईल. जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयाचे कर्ज दिले जाईल. यामुळे त्या स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होऊ शकतील. तर आता महिलांना हे कर्ज मुख्यमंत्री साहेब देणार आहेत. म्हणजे जिल्हा बँकेमार्फत हे कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार आहे लखपती दिदी म्हणून. आणि हे कर्ज 0% व्याजदराने मिळणार आहे अशी देखील माहिती मागच्या वेळेला आली होती. परंतु आता पुढे काय याबद्दल निर्णय होतात की काय जी आर येईल त्याचा त्यामध्ये पूर्ण स्पष्टपणे असेल म्हटलेलं. ओके. आता जी घोषणा झाली होती ती घोषणा मी तुम्हाला सांगितली, जी माहिती दिली होती समोर आली ती माहिती तुम्हाला सांगितली. 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे. आणि हे कर्ज जे आहे छोटा मोठा लहान व्यवसाय उद्योगसाठी बिझनेससाठी तुम्हाला दिलं जाणार आहे बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात. आणि हे कर्ज लवकरात लवकर सुरू होणार आहे याची देखील माहिती समोर येत आहे. आता पटापट KYC करून घ्या बहिणींनो. KYC करून घ्या. KYC तुमची बाकी असेल तर करून घ्या. KYC करूनच घ्या तुम्ही, कारण तेव्हाच तुम्हाला लाभ मिळेल. ओके. चला आता महत्त्वाचं समजून घेऊ आपण सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये संदर्भात. हे बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले. आता तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत सप्टेंबरचे 1500 रुपयाचे. हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पैसे अजून आले नाहीत. पैसे कधी येणार? जेव्हा तुम्ही KYC पूर्ण कराल तेव्हा आता हप्ता सुरू होईल. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे KYC झाल्यानंतरच सप्टेंबरचे 1500 रुपये शासनाकडून मिळणार आहेत. आणि माझ्या माहितीनुसार आता सप्टेंबर किंवा सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत जरी 1500 रुपये आले नाहीत बहिणींनो तर मग तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता 100% येईल 1500 रुपयेचा. ओके. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सांगितली. ताज्या बातम्या बघा तुम्ही आता. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. तर व्हिडिओ कट करू नका. आता पुढे जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बघा आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. या 35 वस्तू स्वस्त, 1 रुपयाही GST ही लागणार नाही या यादीत आता संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बघा आता कर प्रणालीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने इतका मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात GST 2 नावाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. बघा या नव्या व्यवस्थेने सर्वसामान्यांच्या डोक्यावरील महागाईचा भार कमी करत अनेक गोष्टींवरचा जो काही कर आहे तो पूर्णपणे काढून टाकला आहे. बघा आता रोजच्या वापरातील तब्बल 35 महत्त्वाच्या वस्तूंवर कोणताही टॅक्स लागणार नाही, ज्यामुळे प्रत्येक कुटुंबाची बचत वाढणार आहे. हे केवळ कर सुधारणा नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यात आलेला एक मोठा दिलासा आहे. तर 22 सप्टेंबर 2025 म्हणजेच सोमवारपासून GST 2.0 प्रणाली सुरू झाली आहे. तर या नवीन व्यवस्थेमुळे कर जो काही स्लॅब आहे अधिक सोपे झाले असून अनेक वस्तूंवरील कराचा भार कमी झाला आहे. आता रोजच्या 99% गरजांच्या वस्तू फक्त 2 दरामध्ये 5% आणि 18% उपलब्ध असतील, म्हणजे या स्लॅबमध्ये असतील. हे बघा आता 0% GST कोणत्या वस्तूंची झालेली आहे? 0% GST असलेल्या वस्तूंची संपूर्ण यादी समोर आलेली आहे. बघा तुम्ही आता. तर छेना, प्री पॅक आणि लेबल्ड UHT अल्ट्रा हाय टेम्परेचर दूधचं पण आता 0% GST आहे. पराठा आणि इतर भारतीय ब्रेड कोणत्याही नावाने, त्यानंतर पनीर प्री पॅक आणि लेबल्ड, पिझ्झा ब्रेड, त्यानंतर खाकरा चपाती किंवा रोटी यावरती पण 0% GST. त्यानंतर एक्सरसाइज बुक, त्यानंतर रबर, पुढे बघा रबर, नंतर बघा पुढे अनकोटेड पेपर आणि पेपर बोर्ड, ग्राफ बुक, लॅबोरेटरी नोटबुक आणि नोटबुक्स, त्यानंतर हे बघा एगलिक्स डेट्स बीटा, त्यानंतर एक्टाकॉंग अल्फा, त्यानंतर ओनासेमनोज, तर ओनासेमनोजेन, त्यानंतर आबे पार्ववेक, त्यानंतर इम्युग्लुसेरेज, त्यानंतर एक्सिमिनिब, त्यानंतर
पेगिलेटेड, त्यानंतर लिपोसोमल इरिनोटेकन, त्यानंतर मेपोलिजुबाम, त्यानंतर टेक्लिस्टॅम्बेन, त्यानंतर डाराटुमुमाब, त्यानंतर डाराटुमुमाब सबक्युटेनियस, त्यानंतर आमिवंतामम, त्यानंतर रिस्टिप्लॅम, त्यानंतर एलेक्ट्युनिब, त्यानंतर ओबिनुटुमेब, त्यानंतर रिस्टिप्लॅम, त्यानंतर पुन्हा नमूद आणि पोलाटुमुमॅब वेडोटिन. तर हे बघा भरपूर ह्या जे आहेत त्यामध्ये GST कमी झालेलं आहे. त्यानंतर बघा पुढे एंट्रेक्युटिनिब, त्यानंतर एटेजोलिजुमॅब, त्यानंतर स्पेसोलिमॅब, त्यानंतर वेलाग्लुसेरेज अल्फा, त्यानंतर एग्लास्टिस्टेज काय म्हटलेलं आहे ते एग्लास्लिडेट्स, त्यानंतर अल्फा, त्यानंतर रुरिया योल्टोक्लॉंग अल्फा पेगोल, त्यानंतर काय म्हटलं आहे इडुरस्क्लेफेटेज, त्यानंतर इग्लुक्लोसिडेस अल्फा आणि लारोनिडेज ओलिपुडेस अल्फा. हे बघा असे नावं आहेत की जे आपल्याला समजत पण नाही, परंतु यामध्ये काही महत्त्वाचे आहेत. दूध असो किंवा पिझ्झा, खाकरा चपाती, रबर, एक्सरसाइज बुक वगैरे यामध्ये 0% GST करण्यात आलेले आहे. चला पुढील बातमी बघा. चला आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 बघा, GST नंतर सर्वसामान्यांना आणखीन एक गुड न्यूज. दिवाळी आधी RBI कडून मिळणार मोठं गिफ्ट मिळणार. बघा आता GST 2.0 मुळे सामान्य लोकांना मिळत असलेल्या फायद्यानंतर आता देशातील मध्यमवर्गीयांना दिवाळी आणि दसऱ्यापूर्वी आणखीन एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो दरात 0.25% जी काय ती कपात करू शकते. जर असे झाले तर गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज आणखीन स्वस्त होऊ शकते. RBIने यावर्षी आतापर्यंत व्याज दरात 1% कपात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दर कमी झाल्यास आर्थिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. पुढे बघा, भारतीय स्टेट बँकेच्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या पतधोरण समितीच्या पुढील बैठकीत RBI हा निर्णय घेऊ शकतो. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की सप्टेंबरमध्ये व्याजदर कमी करणे योग्य आहे. व्याजदर कपातीची शक्यता का, तर व्याजदर कमी होण्याची शक्यता अनेक कारणांमुळे वाढली आहे. अहवालात म्हटले आहे की सध्या महागाई नियंत्रणात असून ती आर्थिक वर्ष 2026-27 मध्येही नरम राहण्याची शक्यता आहे. GST कपात झाल्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये महागाई 2% कमी राहू शकते. यामुळे पुढील आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांक जास्त चिंताजनक नसेल. तसेच GST 2.0 मुळे लोकांकडे जास्त पैसा बचत करण्यासाठी शिल्लक राहील. यामुळे कर्जाची मागणी जी आहे ती वाढू शकते. तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती. चला आता पुढील बातमी बघा. चला आता बघा बातमी नंबर 3. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीला मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय मोठं गिफ्ट मिळणार आहे, ही आनंदाची बातमी काय आहे, मोदी सरकार काय मोठं गिफ्ट देणार आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया. ऑक्टोबर महिना हा केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक खास ठरणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता होती. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन रचनेत सुधारणा करण्यासाठी बघा 7 बसवण्यात आली होती. तर त्याच्या अंतर्गत मार्च महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 2% वाढवला होता आणि त्यानुसार आता भत्ता जो आहे 55% झाला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली होती. तर जानेवारी ते जून 2025 पर्यंतचा महागाई भत्त्याची वाढ
AICPIच्या आकडेवारीनुसार हे बघा आकडेवारीच्या आधारावर ठरवली जाणार आहे। आता जुलैपासून लागू झालेल्या वाढीमुळे भत्ता 58% एवढा होण्याची शक्यता आहे। त्याची सुद्धा आकडेवारी तयार केली जात आहे आणि ही आकडेवारी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर बघा केंद्रीय मंडळासमोर सादर केली जाणार आहे, सादर करण्यात येणार आहे। तर महागाई भत्त्यात झालेल्या या वाढीमुळे सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता मोठा दिलासा काय मिळणार आहे बघा, ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने त्याआधीच भत्त्याचा अधिकृत जो काही निर्णय आहे तो दिवाळीपूर्वीच घेतला जाणार आहे आणि ही वाढ जुलैपासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकची रक्कमसुद्धा मिळणार आहे। अशातच आता सरकारने GSTचे दर कमी केले आहेत आणि आता भत्ता वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ होणार आहे। पुढे बघा, तर याचा जनतेला फायदा तर होणारच आहे, पण त्याचसोबत या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने सणासुदीला बाजारपेठेत उलाढाल वेग घेण्याची अपेक्षा आहे। तर ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती। चला ही बातमी समजली तुम्हाला। आता शेवटची बातमी आपण बघणार आहोत, बातमी नंबर 4 तुम्ही बघा आता। चला आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत, बातमी नंबर 4। तर सोन्याच्या दरात काही तासातच मोठा फेरबदल, दर अचानक पालटला, 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या। बघा सोनं संदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे। सोन्याचे भाव गगनला भिडलेले आहेत, परंतु सोन्यामध्ये भाव वाढत आहेत, कमी होत आहेत। तर बघा आता जी माहिती समोर आली आहे ती माहिती समजून घ्या। सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनला भिडलेत। सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे। अशातच आता 22 सप्टेंबरची अपडेट आहे बरं। 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे। आता काय मोठा फेरबदल झाला सोन्याच्या दरात, चला समजून घेऊया। हे बघा, तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं। सोन्याच्या भावात पण इथे बदल पाहायला मिळत आहे आणि चांदीच्या भावात देखील बदल पाहायला मिळत आहे। चला जाणून घेऊया याबद्दल आपण आता माहिती। हे बघा, देशात आज सोन्याचे चांदीचे दर काय आहेत त्याबद्दल समजून घेऊया। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार 22 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,11,080। तर 24 कॅरेट सोन्याचा दर बघा, 10 ग्रॅमची किंमत 1,11,080 रुपये आहे। तर 22 कॅरेटची जी काही किंमत आहे 10 ग्रॅमची ती सोन्याचे दर 1,01,823 रुपये। तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,31,980 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,320 रुपये आहे। उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात। बघा आता तुमच्या शहरातील सोन्याचा भाव काय आहे समजून घ्या। इथे महत्त्वाचे शहर आहेत पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक। आता 22 कॅरेट सोन्याचा दर बघा आणि 24 कॅरेट सोन्याचा दर बघा। हे बघा मुंबई येथे, आता पहिले बघा मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे प्रति 10 ग्रॅम 1,01,640 रुपये आहे। तसेच मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर तुम्ही बघू शकता। 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे 1,10,880 रुपये 10 ग्रॅम आहे। त्यानंतर पुणे शहरात बघा 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर आपण बघणार आहोत पहिले पुण्याचा। तर पुणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर आहे प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,01,640 रुपये आहे। तसेच पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,880 रुपये आहे। तसेच नागपूर येथे 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,10,880 रुपये इतका आहे। तसेच नाशिक येथे 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,10,880 रुपये। ओके, तर बघा हे काही प्रमुख शहर होते जिथे सोन्याचे भाव संदर्भात माहिती समोर आली होती आणि सोन्याने जो काही उच्चांक आता वाढलेला आहे 24 कॅरेट सोन्याचा 1,10,000च्या प्लस सोनं गेलेलं आहे। 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,10,000च्या वरती गेलेली आहे। सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनला भिडत आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती। पुढील माहिती समजून घ्या आता।
तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। यामध्ये आपण बातमी बघितली सोन्याच्या दरात काही तासातच मोठा फेरबदल आणि अचानक पालटला दर। 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती होती त्याबद्दल आपण माहिती समजून घेतली। त्यानंतर आपण बातमी बघितली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीला मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट, ही बातमी पण आपण बघितली। तसेच आपण जीएसटी नंतर सर्वसामान्यांना आणखीन एक गुड न्यूज, दिवाळीआधी RBI कडून मिळणार मोठं गिफ्ट, या संदर्भात पण आपण बातमी बघितली। आणि 0% जीएसटी असलेल्या वस्तूंची संपूर्ण यादी आपण बघितली। तसेच आपण बघितलं या 35 वस्तू स्वस्त 1 रुपया ही जीएसटी लागणार नाही, याबद्दल पण माहिती बघितली। आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली। सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, एकदम गावरान भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। KYC कशी करायची त्याबद्दल पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। ठीक आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या ताज्या महत्त्वाच्या ठळक बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही सर्वांनी, तर लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो आणि भावांनो बहिणींनो, जे पण तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघत असाल, माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद।